ऐतिहासिक येवला शहरात क्रांतीसूर्य महात्मा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक सर्वसमावेशक जयंती उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी महात्मा फुले नाट्यगृह ते मुक्तिभूमीपर्यंत शांतता रॅली काढण्यात येऊन शहरातील चौकाचौकामध्ये संविधान वाचन करून संविधान उद्देशिका प्रतींचं देखील वाटप करण्यात आलंय। बोला सर। जय शिवराय, जय भीम। आज 11 नोव्हेंबर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती। आम्ही सर्व जयंती विचाराची या बॅनरच्या माध्यमातून या बॅनरखाली येवला शहर आणि तालुक्यातील विविध शिक्षक मंडळे आहेत, पत्रकार मंडळे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, पुरोगामी कार्यकर्ते आहेत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारे कार्यकर्ते आहेत आणि शिवराय ते भीमराय ही जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचा निर्धार जयंती विचाराची या ग्रुपने केला आणि हा उपक्रम क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने सुरू होत आहे। महात्मा फुले नाट्यगृहामध्ये सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून या जयंती विचाराच्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौफुलीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून प्रत्येक चौकाचौकामध्ये आम्ही संविधानाचं वाचन करणार आहोत की ज्या संविधानाने न्याय, हक्क आणि समता प्रस्थापित करण्यासाठी या भारताला भारतीय राज्यघटना दिली। त्याची उद्देशिका वाचत प्रत्येक चौकाचौकामध्ये महापुरुषांना अभिवादन करून याची सांगता जी आहे येवला मुक्तिभूमीवर होणार आहे आणि त्या ठिकाणी इथं महात्मा फुलेंचा जे काय असणारा अखंड वाचून या देशामध्ये महात्मा फुलेंचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि तथाकथित ज्यांनी समतेसाठी, न्याय, हक्कासाठी लढा दिला त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी जयंती विचाराची हा एक महाराष्ट्राला नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करण्याचा एक चांगला संदेश देण्याच्या उद्देशाने हा ग्रुप स्थापन झालेला आहे। सर्वांनी याचा आदर्श घेऊन नाचून नाही तर वाचून जयंती विचारांची साजरी करावी असं नम्रपणे आवाहन करतो। जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत।